या मालिकेमध्ये तुमच्या सोबत खूप सिनियर कलाकार आहेत. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता तुम्हाला? म्हणजे काही प्रेशर आलं होतं का? की त्याची काही तयारी केली होती का तुम्ही? या प्रश्नातच तुम्हाला कळेल की ते आमच्यावर किती प्रेशर टाकतायत. हे सगळ्यांना आवडेल अशी मी अपेक्षा करतोय, कारण मला करायला भयंकर मजा येणार आहे हे मला दिसतंय. सो होपफुली सगळ्यांना आवडेल. खूप दिवसाने तुम्हाला बघायला भेटणार आहे स्क्रीनवरती. तर तुम्हाला काय वाटते, प्रेक्षकांना तुमच्या ह्या मालिकेतून काय नवीन बघायला मिळेल? नवीन काय बघायला मिळेल म्हणजे आम्ही सगळ्याच कलाकारांनी ह्या आधी ज्या प्रकारच्या भूमिका केलेल्या नाहीयेत हो. त्या प्रत्येकाला करण्याची संधी मिळते. तर त्या सगळ्यातनंच काहीतरी वेगळं घडून आणि मुळात गोष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ती ज्या प्रकारे मांडतोय त्याच्यात लव्ह स्टोरी म्हणजे प्रेमकथा आहेच, पण त्याच्याबरोबर एक छान असं त्याला चमचमीतपणा पण आहे. म्हणजे त्यासाठीच आम्ही सगळेजण म्हणजे एवढी मेहनत घेतोय आणि सादर करण्याचा प्रयत्न करतोय. मालवणी भाषा आहे आणि कोकणाचं सगळा परिसर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तिकडच्या आणि इकडच्या लोकांना म्हणजे जे इथे शहरात राहत आहेत त्यांनाही कोकणाचा आनंद मिळावा हा सगळा एकंदरीत घाट आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना वेगळं काहीतरी बघायला मिळेल आणि नक्की आवडेल अशी खात्री आहे. की तुम्ही पहिला पण स्टार प्रवाहाचा भाग राहिल्यात. आता खूप दिवसांनी तुम्हाला पुन्हा स्टार प्रवाहावरची टीम तुम्हाला बघणार आहे, सगळे प्रेक्षक बघणार आहे. तुम्ही किती एक्सायटेड आहे या भूमिकेसाठी? खूपच एक्सायटेड आहे. नवीन प्रोजेक्ट म्हटल्यावरती आम्ही सगळेच एक्सायटेड असतो. आणि मराठी भाषेबरोबरच ह्याला ना मालवणी भाषेचा एक गोडवा जो ह्याच्यामध्ये ऍड केला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटणार आहे प्रेक्षकांना ही मालिका पाहताना, ऐकताना. आणि भूमिकेबद्दल म्हणायचं झालं तर जसं आता श्रुजा म्हणाली तसं प्रत्येकाने आम्ही जे केलं नाहीये ते करायला इथे आम्हाला संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे खूप मेहनत घेतो, भाषेवरही मेहनत घेतो आणि छान चालू आहे सगळं, मज्जा येणार आहे. हा खरंच खूप मोठा टास्क आहे. गंमत म्हणजे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. मालवणी जरी तुम्ही म्हटलात तरी त्यातही वेगवेगळे न्युअन्सेस आहेत. सो त्यातला एक कुठला तरी निवडून त्याच्यावरती काम करण्यापेक्षा आम्ही एक जनरलाइज काय होऊ शकतं मालवणीचं किंवा आपण काय करू शकतो, आणि खरं तर खूप सुंदर भाषा आहे, गोड भाषा आहे. त्यामुळे ती शिकण्यासाठी मेहनत करावी लागते. कधी कधी चुकून विदर्भातली भाषा येते मधनच, हो. कारण त्याची सवय आहे ऐकण्याची. मालवणी खूप कमी ऐकण्याची सवय, पण गेले महिने 2 महिने मी फक्त मालवणी नाटकं बघतोय. सो मच्छिंद्रनाथ कांबळी एक खूप मोठी अगदी. हस्ती होती हो. आहे त्याच्यातली. सो त्यांची नाटकं बघत बघत मी शिकतोय आणि मला नवीन खूप काय काय शिकायला मिळतं त्यातनं. खूप छान दिसतेस तू. थँक्यू. आणि लीड रोल मध्ये दिसणार आहेस तू. तुझ्यासाठी काही टास्क आहे हे, तुझा हा रोल प्ले करायला, की तू नवीन काही प्रिपरेशन करतेस का? माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की मला यासाठी भाषा शिकावी लागत नाहीये वेगळी, अरे कारण वा. माझी मराठी भाषाच असणार आहे यामध्ये. बाकी सगळी जण मालवणीत पण मराठी मालिका आहे आमची ज्याला मालवणीचा एक फील आहे. सो पूर्ण मालिका मालवणी भाषेची नक्कीच नाहीये, मालवणी पण आहे आणि मराठी पण आहे. त्यामुळे माझ्यासाठी चॅलेंज हेच आहे की मी डॉक्टरचं कॅरेक्टर करते आणि ज्या गोष्टीचा आणि माझा दूर दूर संबंध नाही, त्यासाठी थोडंसं काही असेल इंजेक्शन देण्यापासून बारीक बारीक गोष्टी त्या आता मला जसा जसं हा प्रवास सुरू होईल तशा शिकत शिकतच पुढे जावं लागणार आहे. सो हेच चॅलेंज आहे. तू आता ही भूमिका साकारतेय सिरियल मध्ये, तशीच तू तुझ्या खऱ्या लाईफ मध्ये आहेस का? नाही. अजिबात नाही. या मालिकेमध्ये तुमच्या सोबत खूप सिनियर कलाकार आहेत. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता तुम्हाला? म्हणजे काही प्रेशर आलं होतं का? की त्याची काही तयारी केली होती का तुम्ही? या प्रश्नातच तुम्हाला कळेल की ते आमच्यावर किती प्रेशर टाकतायत. सगळ्यात प्रथम खूप प्रेशर पहिलं आलं होतं की मोठे मोठे कलाकार आहेत, तर ते प्रेशर त्यांना भेटल्यावर आपोआप गेलं. कारण ते इतके गोड आहेत आणि काय म्हणतात, काय खेळीमेळीने ते इतकं वागतात आमच्याशी, त्यामुळे खूप छान वाटते.
म्हणजे इथे हा त्यांचं उत्तर आहे त्यांनी विचारलेला प्रश्न. अगदीच त्यांना मिळालं असेल त्यांचं उत्तर. म्हणजे जे सगळ्या प्रकारच्या माध्यमात काम केलेले आहे, कोणीतरी नेटफ्लिक्सवर पण दिसतंय, कोणीतरी नाटकात पण दिसतंय, कोणीतरी खूप आधी कमाल शो केलाय, सगळं असं एकत्र आलंय, त्यामुळे मजा आहे.